माणगाव तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर संजीव धामणकर यांच्या कार्यपद्धतीवर शेतकरी आणि पशुपालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पशुसेवा देणाऱ्या इतर पशु पर्यवेक्षकांवर निर्बंध लादले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच उपचारासाठी वेळेवर पोहोचत नसल्याने आणि इतर पर्यवेक्षकांना उपचार करू दिले जात नसल्याने जनावरांचा मृत्यू झाल्याचा दावा शेतकरी आणि पशुपालकांकडून करण्यात आला आहे। लोणशी गावातील शेतकरी आणि पशुपालक पारस चेरफळे यांनी याबाबत तक्रार मांडली आहे। या सर्व आरोपांवर माणगाव तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर संजीव धामणकर यांनी माझे कोकणशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली। त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांच्या तक्रारी तसेच अधिकाऱ्यांचा खुलासा यामुळे माणगावामधील पशुधन सेवेचा मुद्दा चर्चेत आला। माझं नाव पारस संजय चेरफळे, माझे वडील संजय चेरफळे। आमची म्हैस 7 तारखेला सकाळी सुमारे 5च्या टायमात आणली होती। ती डॉक्टरना फोन केला, दामणकर म्हणून डॉक्टर होते माणगावचे, त्यांना फोन केला तर ते बोलते मी दौऱ्यावर आहे, माझा असिस्टंट म्हणून मी पाठवतो। असिस्टंट आले, चेक केले तर त्यांना काही जमलं नाही। त्यांनी इंजेक्शन दिले आणि बोलते संध्याकाळपर्यंत आम्ही तिला मोकळी करू, पण त्यांना काही जमलं नाही। त्यामुळं आम्ही आमची म्हैस व्यायलीनंतर आमचा म्हशीचा पाडू मेलेल्या अवस्थेत आला बाहेर। त्यामुळे डॉक्टर जर वेळेत इथं उपलब्ध असते इमर्जन्सीला तर आम्ही आमचा पाडू पण वाचला असता। आणि जर ते इथे येत नसतील तर त्यांच्या सरकारकडे मागणी आहे की त्यांच्यावर काहीतरी कारवाई करा किंवा बदली करा। नमस्कार, मी डॉक्टर संजीव धामणकर। मी 3 जुलै 2027 रोजी तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय माणगाव इथला कार्यभार स्वीकारलेला आहे। आणि कार्यभार स्वीकारल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की पशुसंवर्धन विभागातले जे इतर दवाखान्यांचे पशुधन पर्यवेक्षक आहेत ते कुणाच्याही कार्यक्षेत्रामध्ये जाऊन कामकाज करतात। तर या संदर्भात मी त्यांना सर्वात प्रथम एक सक्त सूचना दिली की कुणीही कुणाच्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन ढवळाढवळ करू नये, कामकाज करू नये, ज्यांनी त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करावं। आता या इतर लोकांनी चुकीचा अर्थ काढून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम सुरू केलेलं आहे। मी ज्या दिवशी लोणशीमध्ये हा जो प्रकार घडला त्यावेळी जेव्हा मला फोन आला तेव्हा मी श्रीवर्धनचा पालक सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन असल्यामुळे मी दौऱ्यावरती होतो आणि मी ताबडतोब फोन उचलले आणि माझे जे उमरोली दवाखान्याचे जे पशुधन पर्यवेक्षक आहेत त्यांना मी अटेंड करायला तिथे पाठवले ती केस। ठीक आहे, त्यांच्याकडनं ते म्हैस जी आणलेली होती ते वासरू त्यांना बाहेर काढणं जमलं नाही, कारण ते बर्थ कॅनल जो होता तो मोकळा झालेला नव्हता। म्हणून मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, एक इंजेक्शन मी सांगतो ते त्यांना टोचून या, संध्याकाळपर्यंत जर ती मोकळी नाही झाली तर मी परत आल्यानंतर स्वतः ती बघतो तिचं काय करायचं ते, म्हणजे ते तिला सोडवायचे की सर्जरी करायची, काय करायचे ते मी पाहतो। तेवढ्यात लोकांनी साई दवाखान्याचे पशुधन पर्यवेक्षक यांना बोलवलं, त्यांनी ते सोडवली आणि म्हैस मोकळी झाली। वासरू तर आधीच दगावलेलं होतं, जेव्हा माझ्या पशुधन पर्यवेक्षकांनी तपासली त्यावेळेस ते आधीच दगावलेलं होतं। त्यामुळे मी त्यांचे फोन उचलले नाहीत, मी त्यांना प्रतिसाद दिला नाही, मी हे सगळं चुकीचं आहे आणि जाणून बुजून माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न चालू आहे। मी आल्यापासून सगळ्या शेतकऱ्यांना सेवा देत आहे, योग्य सेवा देत आहे आणि योग्य शासकीय दरामध्ये मी सेवा देत आहे। माझ्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत की जिथे जिथे गेलो, कोणत्या तारखेला गेलो, कुठे गेलो, किती वाजता गेलो, सगळे माझ्याकडे पुरावे आहेत। ज्यांना कुणाला याबद्दल काही शंका असेल त्यांनी माझ्याकडे प्रत्यक्ष येऊन किंवा काही चर्चा असेल त्यांनी माझ्याकडे येऊन प्रत्यक्ष चर्चा करावी, मी सगळी उत्तरं द्यायला समर्थ आहे। ठीक आहे, त्यामुळे लोकांनी उगाचच कुणीतरी कान भरले म्हणून त्यांचं ऐकून काही गैरसमज करून घेऊ नका। तुमच्या काही तक्रारी असेल तुम्ही प्रत्यक्ष येऊन मला भेटा आणि तुमच्या तक्रारीचं निराकरण केलं जाईल आणि तुम्हाला योग्य सेवा, उत्तम सेवा देण्याची मी खात्री देतो तुम्हाला।